जनसंवाद न्यूज, सत्य आणि विश्वासाची बातमी। उल्हासनगर कॅम्प नंबर 5 मधील गणेशनगर मधील मुख्य रस्त्याचं सिमेंट काँक्रिटीकरण केलं जाणार आहे। त्यासाठी आमदार डॉक्टर बालाजी किनीकर यांनी 40 लाख रुपयांचा निधी मंजूर करून आज महानगर प्रमुख राजेंद्र चौधरी यांच्या हस्ते भूमिपूजन करण्यात आले। अनेक वर्षापासून गणेशनगरमधील मुख्य रस्त्याची दुरावस्था झाली आहे। याविषयी राधाकृष्ण साठे यांनी आमदार डॉक्टर बालाजी किनीकर यांच्याकडे पाठपुरावा करून सिमेंट काँक्रिटीकरण करून द्यावी अशी मागणी केली होती। आमदार किनीकर यांनी 40 लाख रुपयांचा निधी उपलब्ध करून प्रत्यक्षात कामाला देखील आजपासून सुरुवात झाली आहे। यावेळी स्थानिक नागरिकांनी आमदार डॉक्टर बालाजी किनीकर यांचे आभार मानले आहेत। गणेशनगरमधील सर्व नागरिकांची, आमच्या शिवसैनिकांची आणि राधाकृष्ण साठे, गणेश शिंदे, पाखरे मॅडम, आमच्या सर्व कार्यकर्त्यांची मागणी होती की हा रोड आम्हाला बनवून द्या। आम्ही खासदारकीच्या वेळेला प्रचाराला आलो तेव्हाही त्यांनी सांगितलं, नंतर आमदारकीच्या निवडणुकीला आलो तेव्हाही त्यांची मागणी होती की आम्हाला आमच्या ह्या गणेशनगरमधला रोड सिमेंट काँक्रीट झाला पाहिजे। आणि मग त्यावेळेला आम्ही आणि आमदारांनी त्यांना शब्द दिला होता। तो शब्द आज आमच्या नेत्यांच्या, आमचे मुख्य नेते एकनाथजी शिंदे साहेब, त्यांचा वाढदिवस आहे आणि त्या वाढदिवसानिमित्त आम्ही ह्या रोडचं भूमिपूजन केलं आणि गणेशनगरच्या नागरिकांना ही रोडची वाढदिवसानिमित्त, साहेबांच्या वाढदिवसानिमित्त गणेशनगरवासियांना ही रोडची भूमिपूजन करून रोड भेट त्यांना आम्ही देतोय। या विभागामध्ये एक समाज मंदिरही बनवा अशी त्यांची मागणी होती। त्या समाज मंदिराचं भूमिपूजन झालेलं आहे आणि आम्ही हे दोन्ही कामं, जे वचन आमदार साहेबांनी दिलं होतं, खासदार साहेबांनी दिलं होतं, आम्ही दिलं होतं, ते वचन पूर्ण करण्याचं काम आम्ही करतो। धन्यवाद। जनसंवाद न्यूज, सत्य आणि विश्वासाची बातमी। आजच सबस्क्राइब करून बेल आयकॉनला क्लिक करा आणि पहा ताज्या घडामोडींचा अचूक अंदाज आपल्या मोबाईलवर।